नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आपण 10 दिवसाआधी म्हणजे आता म्हणता येईल की 25 तारखेला 10 दिवस अजून कंप्लीट व्हायचे आहे. आपण सोयाबीनची टोकन केली होती. सोयाबीन एक नंबर असं निघलेलं आहे मित्रांनो. इथे आपला 6 एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण पुष्पा शुभमंगलम या व्हेरायटीचं पुष्पा हे सोयाबीनची टोकन केली. तसेच 2 बॅग हुतुतू आहे आपलं. असं म्हणजे इथे 4 बॅग आपलं सोयाबीन पडलं. थोडं आपण दाट सोयाबीन टोकन केलं तरी पण बरोबर म्हणजे 4 बिया टाकल्या तर आपलं 2-3 बिया निघल्या, कुठे 4 निघल्या, म्हणजे बरोबर झाली टोकन. आणि आज म्हणता येईल की 10 दिवस 8 ते 9 दिवस झाले आणि जे सोयाबीनला आहे 2 पानं जास्त झाले. तुम्ही बघू शकता सोयाबीनचे जे आहे 2 पानं पेक्षा 2 पानं, एक म्हणजे आगाऊ होऊन एक तिसरं चौथं पान कुठे कुठे काढताय. जास्तीत जास्त म्हणजे 2 पानापेक्षा निघले सोयाबीन, 3-4 पानं काढली. तिच्यावर मित्रांनो आपण यावर्षी म्हणजे पहिलंच वर्ष आहे आपलं टोकन पण सोयाबीन करायचं. आणि यावर्षी आपण म्हणता येईल जे कृषी मित्र राजू आहे याची मी व्हिडिओ बघत असतो. तर याच्या सल्ल्यानुसार जी पहिली फवारणी आहे जी खोडकिडीसाठी आहे, म्हणजे आता खूप सारे शेतकरी जे आपण 8वे जो 8वा दिवस 10वा दिवस राहते सोयाबीनचा, आपण सहसा 20-25 दिवस फवाराच नाही मारत. डायरेक्ट आपण फवारा किंवा म्हणजे पहिला फवारणा याच्यावर आपण मारतो डायरेक्ट याचा तणनाशकाचा, जे म्हणजे सोयाबीन मधलं तणनाशक आहे ते मारतो. आणि नंतर मग काही दिवसानं आपण याचा फवारा मारतो आपला कीटकनाशकाचा. म्हणजे आपले कृषी मित्र राजू आहे त्याचे मी 5 वर्षापासून कंटिन्यू व्हिडिओ पाहतो आणि ते खोडकिडीसाठी एक अचूक असा सल्ला देतात. आणि मी त्यांच्या व्हिडिओमध्ये एवढं बघितलं की त्याला दरवर्षी चांगलं सोयाबीन होते. ते टोकन करतात. तर त्याच्या मतानुसार जे आपलं 2 पानाचं सोयाबीन झालं, 2 पानाचं सोयाबीन झाल्याबरोबर क्लोरोफिरिफॉस याच्यामध्ये 50%, 30%, 20% EC असा येते. हे औषध 30 ते 35 ml प्रतिपंप. आता 20% आहे म्हणून मी 35 ml प्रतिपंप मारतो. आता हे 350 ते 400 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाते. म्हणजे याच्यामध्ये तुमचे होते 30 ते 35 पंप याच्यामध्ये होते 1 लिटरमध्ये. म्हणजे 400 रुपयात तुमचं कमीत कमी म्हणता येईल 7 एकर वावर होऊ शकते. तर असं खूप स्वस्त असं औषध आहे आणि म्हणजे मारण्याचा खर्च रोजदार. तर हेच आहे की म्हणजे याच्यामध्ये खोडकिळी येणं खूप म्हणजे असं म्हणता येईल की खूप कमी चान्स आहे की खोडकिळी येते. याने काय होते, जी आपली खोडमाशी आहे, जेव्हा आपलं सोयाबीन 2-2 पाणी कोवळ सोयाबीन राहते त्याच्यावर खोडमाशी अंडे घालते. म्हणजे आपण या सोयाबीनला डिस्टर्ब सुद्धा नाही करत, कारण की सोयाबीन लहान आहे म्हणून. डायरेक्ट आपण तणनाशकाचा फवारा मारतो. इथून अजून 20 दिवसाचा झाल्यावर, त्याच्या बाद 10 दिवसाचा झाल्यावर 10 किंवा 4-5 दिवसांनी आपण अळीचा मारतो. पण एवढ्या काळामध्ये जी आहे आता जशी उघाड आहे, आता पाणी बंद पडला समजाचा, या 10 दिवसाच्या काळामध्ये म्हणते खोडमाशी त्या पानावर अंडे घालते किंवा त्या खोडामध्ये, आणि सोयाबीन मरते म्हणजे सोयाबीनला डंक मारून अंडे दिल्यावर ते सोयाबीन म्हणजे खोड अळी तयार होते आणि मग आपल्याला सोयाबीनचं ॲव्हरेज कमी येते. असं खूप साऱ्या शेतकरी म्हणजे त्याचा एक अनुभव आहे कृषी मित्र राहतो. आपला पण एक अनुभव आहे की आपण खूप वर्ष फवारण्या नाही मारल्या तेव्हा पण आपल्याला सोयाबीन झालं, असं काहीच काही नाही. पण जे 1-2 वर्ष आहे याच्यामध्ये आपलं मागच्या वर्षी म्हणा खोडअळी येऊन आपल्याला सोयाबीन नाही झालं, त्याच्या पण मागच्या वर्षी नाही झालं, हे थोडं कमी झालं एका वावरात. म्हणून आपण हे यावर्षी फवारणी ॲडिशनल अशी मारतो. तर मित्रांनो, हे आपलं सोयाबीन आहे, बघू शकता एक नंबर असा प्लॉट बसलेला आहे. आणि ही आपली पहिलीच फवारणी कीटकनाशकाची खोडअळीसाठी. आणि याच्यानंतरचा प्रवास कसा काय राहते तुम्ही बघू शकता. एक नंबर उगवून झाले आहे मित्रांनो. आता याच्यानंतर मी घेणार आहोत 8 दिवसानंतर कचऱ्याची फवारणी घेणे यामध्ये, आणि त्याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच काढून दाखवणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.